काय नारे दादा लोकशाही को मानते थे, दादा लोकशाही को मानते थे और सबको साथ में लेके कौन सा भी डिसीजन लेना हो तो साथ में लेके डिसीजन लेते थे। इसके बारे में हमें कुछ मालूम नहीं, पार्टी के नेता वो डिसाइड कर लेंगे। इसके बारे में वो आपके साथ बातचीत पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष सुनीता ताई बनी, ये आपको लगता है की एवढी घाई कशासाठी असा प्रश्न सातत्याने विचारला जातो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातला कार्यकर्ता आम्ही सगळेजण अजूनही आमचा विश्वास बसत नाही, दादा आपल्यामध्ये नाही आहेत आणि दादांशिवाय हा सगळा विचार करणं सुद्धा प्रचंड अवघड आहे, वेदनादायक आहे. पण शेवटी भावना महत्त्वाच्या आहेतच, पण त्याच्या पलीकडे जाऊन कर्तव्य सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि दादा सातत्याने काम करत होते. शेवटचा श्वास सुद्धा हा जनतेसाठी घेतलेला आहे आणि ज्या जनतेची सेवा करण्यासाठी ते कामावर जात होते, सभेसाठी जात होते. एक क्षणही स्वतःसाठी कधी न दिलेलं हे नेतृत्व होतं. आज खऱ्या अर्थानं भावनांच्या पलीकडे जाऊन कर्तव्य ही जबाबदारी महत्त्वाची असताना वहिनींकडे ती जबाबदारी आपण देतोय. महाराष्ट्र आता खूप आशेने वहिनींकडे पाहतो आणि म्हणून मला असं वाटतं की देशात, राज्यात आतापर्यंत अशा खूप घटना झाल्या की ज्याच्यामध्ये आपण ती जबाबदारी कुटुंबातल्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडे देऊन खऱ्या अर्थानं जनसेवेची भावना जोपासली आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आपण सगळे खूप भावनिकदृष्ट्या जोडलेला असतो म्हणून आपल्याला असं वाटतं, पण शेवटी महाराष्ट्राचा विचार, ही जनसेवेची भावना आणि खऱ्या अर्थानं आलेली जबाबदारी पेलणं, मला असं वाटतं दादांना हीच आदरांजली असेल, कारण की दादांनी एक क्षणसुद्धा शांत बसले नव्हते किंवा स्वतःसाठी दिला नव्हता. जो काही वेळ आहे तो समाजासाठी दिला होता आणि म्हणून आज जी जबाबदारी घेतली जाते ती गटनेतेपदाची असेल किंवा महाराष्ट्राच्या जनसेवेची असेल तर त्या बहिणी घेतात. आपण म्हणत आहात की भावनांपेक्षा कर्तव्य जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळे सुनेत्रा पवार यांच्यासोबत उभे आहात. मात्र दुसरीकडे बारामतीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार याच्यासह संपूर्ण पवार कुटुंब त्या ठिकाणी बारामतीमध्ये आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या सगळ्या संदर्भात कोणतीच कल्पना नाहीये, आम्हाला कुणी या संदर्भातलं कळवलेलं नाहीये, आम्ही इथेच आहोत बारामतीमध्ये. मला असं वाटतं की आदरणीय दादांनी 2.5 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळेजण आलो. गेल्या 2.5 वर्षाच्या निर्णयामध्ये आम्ही सगळेजण दादांच्या समवेत राहिलो. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षामध्ये जे निर्णय झालेले आहेत ते मांडले गेलेले आहेत. मग ते आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, त्यांनीही मांडलेले. पण त्यांच्याबरोबर चर्चा झाली नाही झाली, मला असं वाटतं की काही गोष्टी आपल्याला समोर येतीलच, याच्याबाबत आम्हाला कोणती कल्पना नाही. पक्ष म्हणून आजचा जो निर्णय होतोय तो पक्ष म्हणून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जास्त घाई केली असं म्हटलं जात आहे. मी मगाशी सांगितलं ना, आता परत सांगते की खऱ्या अर्थानं भावना आणि कर्तव्य एका बाजूला ठेवून आपण सगळं करतोय. भावना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य